वाळू माफियांचे धाबे दणाणले। प्रभारी अधिकारी अमोल गुर्ले यांच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 64 लाखांचा मुद्देमाल जप्त। जालना गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी अमोल गुर्ले यांनी दणका दिला आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडसी कारवाई करत वाळू माफियांना जेरीस आणले आहे। या कारवाईत तब्बल 64,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत। काय आहे प्रकरण? दिनांक 1 जून ते 4 जून 2026 या कालावधीत गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक केली जात होती। याची गुप्त माहिती मिळताच गोंदी पोलीस आणि महसूल पथकाने संयुक्तरित्या सापळा रचला। सपोनी अमोल गुर्ले यांनी आपल्या टीमसह अत्यंत शिताफीने कारवाई करत 3 हायवा आणि 1 ट्रॅक्टर रंगेहात पकडले। आरोपींवर गुन्हे दाखल। या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्या नावांची यादी खालीलप्रमाणे आहे। 1 अजय गणेश दाभाडे वय 25 रा हिंगागाव ता गेवराई जी बीड। 2 बालाजी शामराव बांड वय 55 रा मुसापुरी ता जी बीड। 3 बाळासाहेब बबन नागरगोजे रा भाग्यनगर गोंदी ता अंबड जी जालना। 4 पवन शिवाजी मिरकर वय 21 रा पांगरखेडा ता अंबड जी जालना। अमोल गुर्ले यांची दबंग कार्यशैली। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सपोनी अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्याने परिसरात खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।